नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मधने ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आहे वटपौर्णिमा आणि आपल्या घरापुढेच आहे मित्रांनो वडाचं झाड. आणि बघू शकताय हे का आहे का. आणि मी आलेलो आहे पूर्णाची चाळण न्यायला. पोळ्या करायला चालल्या त्या घरी. चाळण बिळण घेतलेली आता घरी निघालेलो आहे. आणल्या बघ चाळण. काय काय गेलंयस चाळणदार? आमटी केली का? तर मित्रांनो घरी आलेलो आहे. हा धुवून दिली. कोणी कोणी त्यांच्यात कार्यक्रम नव्हता परवा दिवशी. मी तीच म्हणतोय तुला. आमटी बघा कशी झाली. तिखट नाही केलेलं आहे तुम्ही. आमटी तिखट नाही ना केली. खरं काय? हा हा मी डाळ तुला ठेव म्हणलं होतं. आहे ना, लयच ठेवले ग. हा चांगलं लागतंय. तरी सकाळ सकाळी मी आहे का नाही तिला आज थोडीशी मदत करू लागलो. खोबरं बिबरं लसूण चेचू लागलो. त्यामुळे म्हटलं आता पोळे आता किस्से यायचे किस्ते होती का? 15 होते ना. दोघांना किस्त लागणार आहे. आपण दोघच आहे. चिमणी पाखरू चिमणी पाखरू. आता बरेच मित्र म्हणत असतील बेड बी हितच आहे, स्वयंपाक घर बी हितच आहे. तर मित्रांनो एक खोली आहे, पण त्या खोलीतच मित्रांनो आपण राहतो. या बघू शकताय. एवढी बास का आमटी काढून करू? किती लागणार आहे बास? काय म्हणली बोल? दोघाला एवढंच लागणार बास. बस ना, चालतंय. तर मित्रांनो आपला व्हिडिओ म्हणजे आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भाजेल भाजेल तुझा त्याची चेष्टत करायला. ते पण घे की थोडं थोडं का पुरण. हा पडते पडतंय काय? डॉक्टर आले की सरकारी दवाखान्यातले आले ते. शेरडासनी कुत्र्याला हे इंजेक्शन म्हशीला हे देते ते. आता पोळ्या खाऊ का ह्याला खायचा? हे दारात आलाय की कोंबडा. कसा आहे? सणा दिवशी सण. पोळ्या दिवशी पोळ्या, मटणा दिवशी मटण. कट आहे. वाव. तुम्हाला कसा वाटला? काय आमटी चांगलीच आहे की ग. आज वट पौर्णिमा आहे, मला माहितच नव्हतं. वडाला आत्ताच म्हणजे कोण कोण लवकर आलं होतं आवरून. म्हणून विचार केला पोळ्याचा आज कशा काही दिवस. ते चाळण घे म्हणजे आणायला जात होतो तर मला पलीकडे कालवा ऐकू आला जरा बारक्या पोराचा. आंब बिंब खाया जाते ती ना वडाला. जरा बघून येतो. पोरं आहे ते आपल्या घरापुढचा वड आहे. जरा बघूयाच की. चला बाय. गेली पोरं वडाला होती ते. कसा आहे हे वड आहे. रायफल. डॉक्टर आले ते आता. डॉक्टर खावाणार आता. इकडं पायाचं प्लेस्टर आहे का नाही ज्या काढलंय त्यामुळे डॉक्टर काय तर म्हणणारच आहे आता. सकाळच्या ना असलं गरम होतंय का नाही आज बोलाय नको. मग काय मित्रांनो वड केवढा आहे. वड पौर्णिमा आहे आज.
चला पुराण बारीक करायचं आहे. पुराण बारीक बोल. पुरण तेवढं बारीक करून द्या मला ये. किस्त आहे ग. एवढंच आलं मला तेवढंच केलं मी. एवढं आलंय तेवढं केलंय. चालतंय पुराण आता हे बारीक करायचं. माझ्यासाठी तेवढं. बर करतो. आता मित्रांनो बघितलं असेल किती गरम झालं. वायच पुराण लाटलं तर हा माशा बी लई दमवते. ते असं गुळमाटाचं काय काम असलं का ना माशा दमवते बघा. एवढं दिलं फेकून मी. वाच होतं ते त्याला कोण बसायचं खेळत म्हणून एवढं केलंय बघा. ए माश्या इकडं मॅडम आमच्या बसल्या त्या आता पोळी करते त्या. कर बरं बघूया कशी कशी होत्या. वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा फुकत्या फुगील नाही फुगील खरं काय फुगल. हे पुराण एवढं झालंय. हे बी घे. माशा 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 आता माझ्याकडेच असू दे. तुझा हात बंद ठेवू नको. तुझा हात बंद ठेवला का नाही इथं खायचं वांद होईल. सकाळच्या न उपाशी आहे. चहा पण नाही. डाळच घातल्या चहा कुठलं शिजाय नको डाळ. आईला गोल तर गोलच करायला लागतंय का. लय उशीर लावते तू. हा निवांत निवांत. हे तर काय हातात काही इंजान नाही जोडले आलं. ते मागचे खेळणे का. आहा फुगली पाहिजे बरं का. फुगल फुगल फुटली नाही पाहिजे. बघ आता कसं करायचं. हा व्हिडिओ मध्ये दावा पुरतं नाजूक करू नकोस. ए मी नाही फुगवले बघ. ते आपलं आपण फुगते आहो. बघा बघ बघा बघ माझ्या हात होते ते आपलं आपण फुगते म्हणा. फुगते का असं कोण म्हणले की फुगत नाही. फुगणार ला 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 त्याला त्याला मस्त पैकी अशा पुरणपोळी झालेली आहे. बघा वा फुगली का नाही तर जरा फुटल्या पण आपलं असू दे. हा वास बस थोडीशी फुटली असू दे. आता काही करणं काय झालं टम अशी केल्यास बरं का. आता शिकल्या करणार. पुरण वय जरा असं वाटतं की मोठं पडलंय त्याच्यामुळे फुटते. मोठं पडलंय. हे काय आता माझ्या पशीच आहे की पुराण. चला माश्या साईडला होय. हा कुठं पडलंय बघ बरं. नाही बहुतेक पीठ बाद असेल असं वाटतंय. भारी काय आईला ह्याच्यात काय एलची टाकली होती काय. हो वेलची टाकली. बघ किस्त भरलं. हा मोदक केल्या करायचं का ते. ओके तर मित्रांनो आज मग वटपौर्णिमा. आज मग गचमध्ये पोळ्या बिळ्या खावा दणकून. पोळ्या बिळ्या खावा. आमटी बिमटी 2 वाटी रस्सा प्या. उकाडलं असलं का नाही लय बेकार. आता असं वाटतंय पाऊस येतोय का काय एवढं उकाडलंय. चल वाच येतो बाबू बाहेर. पोरं झाडापाशी आहेत का बघून जरा दाखवा मित्र.
वडा झाडापाशी आंबो बिंबो खायला. पोरं आता कुठले तवा फॅक्टरी चालू आहे ना, त्यामुळं वडाच झाडापाशी आज कोण नाहीच. ठीक आहे, मग वड्यात झाड आहे आणि पलीकडे फॅक्टरी आहे बघा चिप्सची. वड्यात झाडाला कोणतरी बघा येऊन धागा बांधून गेलेला इतकी सकाळी. आणि मॅडम म्हणते त्या पोरं आली ती का, पोरं नाही ती कोण, आमची गाडी बी आज घरीच आहे. आणि आता कोणाला ठेवलंय काय म्हणा, आमचा गडी अजून एक उठायचा आहे. हा वाईच बाहेर आल्यावर बरं वाटलं. एवढं उकाडलं का नाही, पण बायकोला आपण मदत केली का तर केली. हो, तिचं कुठलं बी कामाचं मटण करू द्या, परत पुरणपोळी करू द्या, तिचं अवघड कामाला मी मदत करतोच. काय करू बसलोय बघा. आता मी सारखं तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणत असतोय ना, इथं आम्ही झाडाखाली आता बसतो. हेच किती झाड आणि हेच किती माच. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून असा आपल्या सुरजा भावाला आपल्या सपोर्ट करा. तर कसं आहे माहिती आहे का, माझ्यामुळे तुम्ही नाही, तुमच्यामुळे मी एवढं लक्षात असू द्या मित्रांनो. तुम्ही आहे सा तर मी आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर मग मित्रांनो चला बाय. व्हिडिओ बघा.